स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. कुठे स्किप न करता व्हिडिओला पूर्ण बघा. आणखीन दुसरी एक गोष्ट, जे आपला मागचा व्हिडिओ होता जंतनाशकचा, तर खूप लोकांना सपोर्ट केला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं. त्याबद्दल अगदी सगळ्या लोकांचा अगदी मनापासून धन्यवाद करतो मी, की असाच सपोर्ट माझ्या चॅनलवर करा. आणि जे आपला चॅनल आहे टेक्निकल ग्रोथ फार्मिंग, तर या फॉर्मवरती आम्ही तिघंजण काम करतो. ते एक आमचे वडील आहे, मी आहे, माझा भाऊ आहे. तर आज भावाची तब्येत बरी नसल्यामुळं आज भाऊ आणि वडील दवाखान्यात जाणार आहे. तर आपण शेळ्या सध्या सोडलेल्या आहेत आणि माझ्यासोबत माझा चुलत भाऊ पण आहे. तुम्हाला मी शेळ्या दाखवितो. कारण की मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं, की मी आपलं मोकळी शेळीपालन आहे, बंदिस्त नाही. कारण की दररोज ग्रामीण भागामध्ये शेळीपालन असल्यामुळे दररोज शेळ्या चरायला नेत होतो आपण आणि संध्याकाळी घरी घेऊन येतो. तर आता मी शेळ्या सोडलेल्या आहेत, तर चला तुम्हाला शेळ्या दाखवितो आणि थोडी आपण चर्चा करू. आज चर्चा बी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तर तुम्ही कुठे स्किप न करता चर्चा व्हिडिओ बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास तरच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुम्हाला शेळ्या दाखवतो चला मी. तर हे आहे बघा शेळ्या आपल्या. तर आता आज आम्ही शेळ्या चारायला शेतामध्ये चाललो आहोत आणि शेळ्या जास्त असल्यामुळं की त्याच्यामुळं आमचा चुलत भाऊ पण सोबत आलेला आहे. थोड्या त्याच्या पण शेळ्या आहेत. तर आपण हे शेळीपालन मोकळं असल्यामुळं आता ग्रामीण भाग सगळीकडं गहू, ज्वारी, हरभरा हे पेरणी झालेली आहे. तर शेळ्या कसं आहे, जास्त असल्यामुळं शेळ्या सांभाळणं एकट्या माणसाचं काम नाही. त्यासाठी आम्ही दोघं जण आहेत. आणि शेळ्याची जात कशी असती, एक चारा कोणताही खात नाही. त्याला शेळ्याला अनेक चारे खायची सवय असते. आणि धुऱ्या वगैरे शेळ्या जर घातल्या धुऱ्यावर तर धान वगैरे बी खाऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्याला काळजी करावी लागते, की लोकांचं धान न खावं. त्यासाठी आम्ही दोघं जण आहेत. तर आता आपण कुठं-कुठं कापूस पण वेचणी झालेली आहे. तर आपण कापसाची पण रानं रिकामी आहेत. तर अशा ठिकाणी आपण कापसामध्ये वगैरे तुम्ही पाहू शकता साईडचं रान पण रिकामं आहे. तर जिथं कापसाचं वेचणी झालेली आहे आणि पराठी उभे आहेत, त्या शेतामध्ये पण आपण चालू शकता आणि आपण तिथंच जाणार आहोत. तर तुम्हाला ते पण व्हिडिओ दाखवतो मी. तर आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि शेळ्या कशा चरायला तुम्ही बघू शकता. तर मागच्या व्हिडिओमध्ये दोघा जणांची कमेंट आली की सर तुमच्याकडं बिट्टलचे पिल्ले आहेत का? तर आपल्याला शेळी पालनाला सुरुवात करायची आहे. तर मी व्हिडिओमध्ये एवढं सांगू शकतो की मोबाईलवर सोपं वाटतं शेळीपालन, पण जेव्हा आपण रिअलमध्ये करतो ना मित्रांनो, तर खूप अवघड आहे शेळीपालन. आणि शेळीपालन जर तुम्ही खरोखरच मेहनत घेत असताना आणि सुरुवात करायची असेल, तर शेळीपालन चांगला व्यवसाय आहे. तर मी 1-2 दिवसात माझा व्हिडिओ पण येणार आहे, की शेळीपालन कोणी चालू करावं आणि शेळीपालनमध्ये किती माणसाची गरज आहे आणि शेळीपालनमध्ये येणाऱ्या अडचणी काय आहे? शेड कसं बनवावे? शेळी किती खरेदी करावे आणि शेळी गाभण खरेदी करावे का पिल्लाची खरेदी करावे? किती शेळ्यापासून सुरुवात करावी? तर ए टू झेड ते माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे माझा 8-10 वर्षाचा अनुभव आहे मला, त्या अनुभवानुसार मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगणार आहे आणि खरोखरच त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा खूप फायदा पण होणार आहे. जर आपल्या चॅनलवर नवे असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे जुने असताल सबस्क्राईब त्याने आपल्या व्हिडिओला लाईक करा. जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावर मी त्या व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जे नवीन शेळीपालन चालू करणार आहेत आणि किंवा चालू केलं असेल, त्या लोकांनी मग एकदा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर 2 दिवसात तुम्ही एकदा 100% बघा. तुम्हाला 100% त्या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि खूप चांगली माहिती त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जेणेकरून तुमचा शेड कधीही बंद होणार नाही आणि तुम्हाला शेळीपालनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.